जित्या मी सौऱ्या सातारला जातो आणि तेवढं सामान घेऊन येतो. हो सातारला कशाला जाताय? मी जाणार की सातारला. तुम्ही असं करा, आता 5 रुपयाची काय मिळेल का नाही तेवढंच घेऊन या. मी सातारला गेलो का नाही की राहिलेला आणतो. हा बर 1 मिनिट. काय कशातले जीतू काका आता काय म्हणला? काय म्हणला? अगे काय नाही, दुकानाचं सामान आणायचंय म्हटलं, सातारला मी जाणार आहे तेव्हा घेऊन येतो. हा आणि नाही आणलं तर? असं कसं करल तो? आता एकदा आणतो म्हटल्यावर आणणारच की तू. पण जर आणलं नाही तर काय? तिथले बरी आहेस ना? होय, अगं मग आता काय बडबडतीस? बरोबरच आहे की. तू जातो म्हणलास आणि गेलाच नाहीस तर आपण काय करायचं? कोणी? मी वय. होय तूच. अगं पण तू एकदा जातो म्हटलंय ना, मग परत जाणार नाही असं का करल? ते मला काय माहित. बरं मग आता काय करायचं म्हणतीस तू? कमिटमेंट दे. काय ते? कमिटमेंट. काम करायचं म्हणल्यावर कमिटमेंट दिली पाहिजे ना. नवीन इंग्लिश शब्द शिकून आले वाटतं कुठनं तरी. तुला अर्थ तरी माहिती का त्याचा? हाय, माहितीये मला अर्थ. कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता. बर, छान, चांगलंय. मी हुशारच आहे ती. ते असू दे. आप्पा, तू आधी जीतू काकाकडनं कमिटमेंट घे. जित्या दे बाबा, तिला काय ती कमिटमेंट. आता तिला नाही तुला द्यायची. बर दे. दिली. हा, आता तू काय टेन्शन घेऊ नकस. आता तुझं काम होत असते का नाही बघ. म्हणजे बघ कसं आहे, जीतू काका जातो म्हणला आणि ऐन टाइमला विसरला तर काय. म्हणून कमिटमेंट असलेली बरी. आणि कमिटमेंट देऊन पण विसरला तर? एकदा कमिटमेंट देऊन असं विसरायचं नसते. उलट विसरू नये म्हणून कमिटमेंट घ्यायची असती. आता बघ, काय बी झालं तरी जीतू काका काय विसरणार नाही, कारण त्याच्या डोक्यात काय असणार? कमिटमेंट. हा, बघितलं का आप्पा? म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कमिटमेंट महत्वाची हाय. कुठलं बी काम कमिटमेंट शिवाय करायचं नाही. म्हणजे बघ, दुकानातून कोणीतरी उधार माल घेतला तर तू काय करतोस? लिहून ठेवतो. हा, आणि त्या गिरायका संग काय बोलणं होतंय? काय नाही, त्याला पाहिजे ती माल देतो. हे बघ, तू माल दिलास, उधारी लिहून ठेवलीस की ते गिरायक काय तर बोलत असेल ना. हा, ते सांगतो पैसे कधी देणार ती. हा, हेच ह्यालाच म्हणतात कमिटमेंट. म्हणजे पैसे देणार हे माहित असते, पण पैसे कधी देणार, कुठल्या तारखेला देणार, ह्याला कमिटमेंट म्हणतात. कळलं का? हा, म्हणजे गिरायकाला माल द्यायच्या आधी त्याकडून कमिटमेंट घ्यायची. होय. म्हणून नुसतं देतूचा उपयोग नसतोय, पैसे कधी देणार ह्याला अर्थ असतोय. म्हणून जोवर पैसे द्यायची तारीख सांगत नाही तवर माल द्यायचा नाही. आधी तारीख, मग माल, आणि मग ठरलेल्या तारखेला पैसे. बरोबर आहे. हे एक बरं केलं, मला सांगितलंच ती. अय काका, अरे तू नको ना आधी इथं लागू. ती तुला सांगते मगाचपासून कमिटमेंट किती महत्वाची असते ते. ती कधी देते का रे आपल्याला? ऐ, मी कसली कमिटमेंट देऊ? मग पास व्हायची दे की कमिटमेंट. देते की. या येळेला आपले सगळे इश्यू सुटत असतात का नाही बघ. दिली आपण कमिटमेंट. कळलं का? अगं येते का तू? शीतल, येऊ का ग? ये की. अगं घरी पायनॅपलचा शिरा केला होता. जीजी म्हणली तुला लय आवडतो म्हणून तुझ्यासाठी घेऊन आले. गरम गरमच आहे, घे. पण मला तर पायनॅपलचा शिरा आवडत नाही. अगं असं करते तू? एवढ्या प्रेमानं आणलाय तिने. घे. घे. बाकी रिझल्ट कधी आहे?
ते कळलं ना अजून. आप्पा काय ग यावेळी शीतल नक्की पास होणार बर का. माझं गुड लक आहे तिच्या बरोबर. अहो मी स्वतः बघितलंय, तिने यावेळी अभ्यास केलाय, चांगला अभ्यास झालाय तिचा. आता बघू काय होईल ते होईल. अहो नाही ती यावेळी पासच होणार. आणि नाहीच झाली तर मी आहे की, मी घेईन तुझा अभ्यास. शीतल तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय बी अडचण आली, कसली बी मदत लागली तर सरळ मला येऊन भेट. ही बरी आहे ना. शिरा का घेऊन आली, पास काय होणार म्हणते. एवढं चांगलं वागते आणि मध्येच काहीतरी होत येईल. मध्येच डोक्यावर पडल्यागत वागते. चला की झोपूया आता. हा तू झोप, आम्ही जरा गप्पा मारत बसणार आहे. आज लय मूड लागलाय. का हा का म्हणजे सकाळी उठायचं ना सगळ्यांना. झोपा की मग. नाही ना, तू झोप जा, माझा आमचा मी उठतो जा. तसं नाही म्हणजे सगळीच झोप आहे आता. हाय का रे पाशा. हा झोपूया. हा होय. ओ तुम दोनों को नींद आई ना तो सो जाओ, हम तो ना थोड़ी देर बाद सोएंगे. क्यों? और नाही तर क्या. राहू दे आता, सगळी एकत्र झोपू. हा की नाही. आणि तसं बी तुम्हाला सोडून झोपणं बरोबर नाही ना. काय 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 आयला हो असं बोलतोय जसं का रोज जागतो आपल्यासाठी. नाहीतर काय आता वादी, आपण याच्या अगोदर घेऊन पाशी झोपलेला असतो. असू दे आता, सगळ्यांनी थोड्या वेळानं झोपे. अजिंक्य हा सांगितलेलं हा सांगलीला काय सांगितलेलं ते सुमित काय बोलले. हा सुम्या काय म्हणला. हा नाही काय नाही, तुम्हाला चूक आली ना तुला मग सोड म्हणला. आयला उगाच लाका ना आपल्या मताला शिक्षा झाली. आणि एवढं सगळं होऊन बी ते पोरग विषय सोडते म्हणजे भारी का ते पोरग. ठीक आहे, बारबिरी काय नाही, माझ जोडाय पोरग होते एक नंबर. ए जाऊ दे की आता, सोडून द्या ते विषय आणि परत काढू नका. आणि हे बघ, ते आपल्या नादाला लागत नाही ना तर आपल्याला कोणी त्याच्या नादाला लागायचं नाही. कळलं. होय. ए झालं गेलं, गंगेला मिळालं. हा जाऊ दे. थांब 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 थांब. अरे पण ह्या गंगेनं आपल्याला कुठे ह्याची स्टोरी सांगितली अजून तेव्हा ती. हा कसली स्टोरी. ओए कसली स्टोरी नहीं, ओ तेरी लव स्टोरी. अरे सांगतो निवांत. या ना सांगतो. ये उत्तर नेहमी असंच करते. ना मुद्दा ढकलते होत. हा अशा का फोटो तरी दाखवला का. हा अरे नाही माझ्याकडे फोटो. काय अरे असं खोटं बोलते हे. नाहीतर काय आता वादी. आजा धर त्याला. ह्यांचं पाकीट धर रे. गाडी केलं ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲಾರು ನೋಡ್ರಿ काय आपलं वहिनी बघा. अरे